मित्रांनो, नुकत्याच झालेल्या IPL ऑक्शन मध्ये फक्त 3 ऑस्ट्रेलियन्स चक्क 55 कोटी घेऊन गेले. त्यात मिचेल स्टार्कवर 24 कोटी आणि पॅट कमिन्सवर 20 कोटींची बोली लावण्यात आली आणि हे दोघेही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले. पण तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न पडलाच असेल ना की खरंच कमिन्स आणि स्टार्कला इतकी मोठी रक्कम मिळणार का, किंवा इन हँड पैसे त्यांना किती मिळतात, तसेच जखमी खेळाडूंना पूर्ण पेमेंट मिळतो का? सगळं सांगते. त्याआधी हा व्हिडिओ आता शेअर करून ठेवा व पेजला फॉलो देखील करून ठेवा. आता ऑक्शन मध्ये भारतीय खेळाडूंच्या रकमेतून 10% TDS ची कपात केली जाते. त्यानंतर खेळाडूंना ITR दाखल करावा लागतो. TDS किती कापला जाणार हे लिलावात किती बोली लागणार यावर अवलंबून असते. तसेच परदेशी खेळाडूंच्या रकमेतून 20% TDS कपात केली जाते. मात्र परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंप्रमाणे 10% TDS व्यतिरिक्त कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. तसेच IPL सुरू होण्याआधी जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर जात असेल तर त्याला कोणतीही रक्कम दिली जात नाही. पण एखाद्या खेळाडूला IPL सुरू असताना दुखापत झाली तर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. तसेच त्याचा संपूर्ण मेडिकल खर्च सुद्धा टीम उचलते. तुम्हाला काय वाटतं, यावेळेस IPL कोण जिंकेल?